मशालधारी ब्राह्मणास उपदेश. त्यावेळी कौशंबीला एक ब्रह्मचारी ब्राह्मण राहत होता. शास्त्रामध्ये आपल्यासारखा विद्वान पंडित व ज्ञाता दुसरा कोणीच नाही असे तो स्वतःला गर्विष्ठपणे समजत असे. म्हणून तो कोठेही जाताना आपल्या हातात एक पेटती मशाल घेऊन जात असे. तेव्हा तथागत कौशंबीच्या सुस्वर विहारात होते. त्यावेळी तथागतांनी सुद्धा त्याच्या मशालीची विषयी ऐकून त्याला बोलवणे पाठवले व त्याला विचारले, ब्राह्मणा, ही मशाल कशासाठी आहे? ही मशाल तू हातात घेऊन का फिरतोस? त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, तथागत, हा संसार अंधारमय आहे. लोक पथभ्रष्ट झालेले आहे. सामान्यजन अज्ञान अंधकाराने ग्रसलेले आहे. त्यांचा तो अंधारातील मार्ग उज्ज्वल व्हावा आणि त्यांना सत्य पथदर्शन, योग्य मार्गदर्शन व्हावे म्हणून ही जळती मशाल हातात धारण केलेली आहे. त्यावर भगवंतांनी त्याला पुन्हा विचारले, तू खरंच विद्वान पंडित आहेस काय? धर्मग्रंथात उल्लेख केलेल्या शब्दविद्या, नक्षत्रविद्या, युद्धविद्या यांचा तू जाणता व ज्ञाता आहेस काय? हे ऐकून त्या विद्या मला अवगत नाहीत आणि त्यांचा मी जाणता व ज्ञानता नाही असे तो म्हणाला. त्यानंतर पुन्हा तथागत म्हणाले, जो मनुष्य विद्वान पंडित ज्ञाता असे असो किंवा नसो, परंतु तो स्वतःला मात्र खूपच महान, ज्ञानी, विज्ञान, पंडित समजतो आणि दुसऱ्याला मात्र कमी लेखून त्यांची घृणा, टिंगल, रागद्वेष करतो, तेव्हा तो मात्र स्वतःच खूप अज्ञानी आहे. तो स्वतःच आंधळा असून स्वतःच अंधारात असल्यासारखा आहे. तेव्हा तो दुसऱ्यांचा पथ आलोकित करू शकत नाही. म्हणून जर धम्म हा सद्धम्म व्हायचा असेल तर धम्मदेशना व उपदेश हे ग्रहण करणे एवढेच पुरेसे नाही. कारण निव्वळ धम्मदेशना ग्रहण केल्याने माणूस नियमांचा आणि कर्मकांडांचा गुलाम बनतो. अशी शिकवण देणे हे अत्यंत आवश्यक अपरिहार्य आहे. म्हणजेच केवळ विद्याच पुरेशी नाही, कारण त्यामुळे पोकळ पांडित्य निर्माण होते. जेव्हा धम्म शिकवतो तेव्हाच त्याला सद्धम्माचे रूप प्राप्त होते. तथागतांचे हे अज्ञान नाहीसे करणारे प्रवचन ऐकून त्या ब्राह्मणाचे अज्ञान दूर होऊन तो फार आनंदित. नंतर त्याने मशाल फेकून दिली व तो भगवंताचा निष्ठावंत उपासक बनला.